जिजाऊ कंस्ट्रक्शन करके कोई कंपनी है। सुनील भुसारा आणि आमदार शांताराम मोरे साहेबांनी विधानसभेत हा विषय घेतला। विधानसभेत विषय घेतल्यानंतर त्याला 69 करोड रुपये मंजुरी करून दिली आणि हा ठेका जिजाऊ कंस्ट्रक्शन जी कंपनी आहे या कंपनीला तो पूर्ण ठेका देण्यात आला वाडा भेवंडी रस्त्याचा। आणि हा रस्ता त्यांना एस्टिमेटच्या हिशोबाने त्याला बनवायचा होता। पण आज दादा परिस्थिती तुम्ही मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो का या रस्त्याचे 58 करोड 73 लाख रुपये काढून ना खाले त्या ठेकेदार आणि याच्यात पीडब्ल्यूडीचे काही वरिष्ठ अधिकारी याच्यात आहेत। आणि आणखीन जर कोण सरकारमधले कोण मंत्री आहेत का, विरोधातले कोणी मंत्री आहेत का, अगोदरचे सरकार कोणी मंत्री आहेत का, याची खरं तर संशोधनाची गरज आहे। एवढा मोठा जर करोडोचा निधी जर काढून खात असेल तर तुम्हाला आम्हाला माहित आहे एका किलोमीटरला साधारणतः दीड कोटी रुपये, 1 किलोमीटर अंतराला 1.5 कोटी रुपये मंजूर होते। आपण सगळे सुज्ञ नागरिक इथं आहेत। 1.5 किलोमीटर रस्ता हा चांदीचा थर दिला असता ना, चांदीच्या थराने पण 1.5 किलोमीटर रस्ता बनवला असता। 1 किलोमीटर 1.5 करोडने जर तरी हा रस्ता एवढा नादुरुस्त होतो। आणि तो ठेकेदार या रस्त्यावर याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल त्यांनी 2021ला या रस्त्यावर मोठं आंदोलन केलं। आंदोलन करताना त्यांनी सांगितलं आमची बहुजनाची पोरं मरतात, गरिबांची पोरं मरतात, आमच्या समाजाची पोरं मरतात। याची कोणी साधी म्हणे दखल घ्यायला तयार नाही। स्वतःची बायको, पोरा, बहीण, मेवना, जावाय, भाऊजी सगळे रस्त्यावर बसवले का तर हा रस्त्यावर ठेका मिळवायचा होता। आणि तो रस्ता रोको करत असताना बहुजन समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले। इथे 10-15 लोक आता उपस्थित आहेत त्यांच्यावर 353 प्रमाणे गुन्हा दाखल झाला का तर तो आंदोलन अनधिकृतपणे केला, कुठलाही पत्रव्यवहार केला नाही आणि रस्त्यावर उतरला आणि पोलिसांच्या त्याच्या कार्यकर्त्यांनी कॉलर धरली। पोलिसांनी जर त्याचे कार्यकर्ते पोलिसांची कॉलर धरतात म्हणजे मजल एवढी मजल कशी काय? जर अशा एका ठेकेदाराला आंदोलन करण्याचा अधिकार दिला कोणी? मला प्रश्न पडतो का या ठेकेदाराच्या मागे राज्यातला कोण एवढा मोठा माणूस आहे का त्याचं काही आजपर्यंत वाकडं होत नाही, त्याच्यावर काही कारवाई होत नाही, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जात नाही? शोकांतिकीची गोष्ट आहे। याच्यात जर कुठले पीडब्ल्यूडी अधिकारी सामील असतील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। आणि ठेकेदारची तर सर्वात उच्च स्तरीय
कारण आम्ही अशिक्षित असल्यामुळे आम्हाला असं सांगता येणार नाही का याच्यावर कुठली उच्चस्तरीय चौकशी होईल, का याला ईडी लावली पाहिजे, का याला सीडी लावली पाहिजे, का याला सीबीआय लावला पाहिजे का, याच्याकडे एवढा पैसा आहे, कुठलीही चौकशी लावली का तो मॅनेज करतो. सगळ्यांना माहिती आहे एका कंडक्टरचा मुलगा हजारो करोडचा मालक कसा झाला. आम्ही एकत्र संभाजी ब्रिगेडमध्ये 2005 ते 2007 काम केला, तेव्हा हा माणूस 3 लाखाची गाडी घेऊन 1.5 लाखाची गाडी घेऊन फिरणारा माणूस अचानक 10 वर्षात एवढे पैसे आले कुठे. मी माहिती घेतल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातले 37 ठिकाणी रस्ते असे आहेत का ते रस्तेच अस्तित्वात नाही आणि तिथे करोडाचा निधी काढला. आणि आता तर काल परवा मला एका चांगल्या पत्रकारांनी माहिती दिली का भिवंडी वाडा रस्त्याचे कुठलेच कागद जव्हारच्या पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात नाही. सगळे त्यांनी स्वतः कार्यालयाला बाहेर लॉक लावून त्याला पोलीस सिक्युरिटी दिले. ते पोलीस बाहेर, बाकी लोकांना तिथं कार्यालयाजवळ येऊ देत नाही. आणि हा कार्यालयातले सगळे पेपर एका गुन्ह्यामध्ये तो ठेकेदार भरतो आणि त्याला संरक्षणासाठी सिक्युरिटी दिले. ते बाहेर लोकांना सांगतात कार्यालयाच्या बाजूला यायचे नाही. म्हणजे याच्या मागे या राज्यातला कुठला नेता आहे याची खरं तर चौकशी होण्याची अत्यंत गरज आहे. आणि हे सर्वसामान्य लोकांचे रस्त्यात बली गेलेत याला कारणीभूत असणारा फक्त निलेश सांबरे. आणि लोकांना काय भासवतो का मी सगळीकडे समाजसेवा करतो. आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे, तू समाजसेवा कर, पण गरीब लोकांच्या टालूवरचा लोणी खाऊन समाजसेवा. आज तुम्हाला माहिती असेल पालघर जिल्हा, ठाणा जिल्हा प्रत्येक गावात 2 गट तयार केले, तरुणात वाद लावले, डोके फोडण्याची कामं यांनी केली. आणि याच्याबरोबर कुठले कार्यकर्ते ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, जे तडीपार होण्याच्या लायकीचे, स्वतः गुन्हेगार, याच्यावर 14 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. माझ्याकडे अख्खे अहवाल आहेत. मी वारंवार पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना ते पेपर, त्या तक्रारी केल्या का याला मोका लावा, याच्यावर कुठली कारवाई करता ती कारवाई करा, याला तडीपार करा. काहीच होत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर एक तक्रार आली का आमच्यावर कारवाई केल्या जातात. आणि यांनी स्वतःनी माझ्यावर 9 केसेस केल्या, पण माननीय न्यायालयाने मला 9च्या 9 केसीमधून मुक्तता केली. याच्या विरोधात मी सर्वपक्षीय बैठक घेतली 8-15 दिवसापूर्वी. याच्यात पत्रकार होते, काही विरोधी पक्षाचे लोक होते. आम्ही ठरवलं का निवेदन द्यायचं. निवेदन कोण लेटर यार्डवर द्यायला तयार होत नाही. ही शोकांतिका. एवढं लोक घाबरतात का आपण विरोधात येत तर तुमच्या लेटर यार्डवर एक पत्र द्या, निवेदन द्या, नाही देत. शेवटी मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून माझ्या या गरीब बांधवांना विचारून का आपण तरुणांना हे आंदोलन आपण केलं पाहिजे, मग माझ्या लेटरवर आज मी पत्र दिला. नाही, या तरुणांना आणि महायुतीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन मी रस्त्यावर उतरलो. मी आपल्या माध्यमातून हात जोडून एवढीच विनंती करीन का अशा ठेकेदारावर आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर खरं तर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची पण SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि खरं तर जी ईडी बीडी लावतात ना, हे पीडब्ल्यूडीचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना ईडी लावा. म्हणजे कोण कोण ठेकेदार येतात आहेत, निलेश सांबरे आहे का अजून दुसरे कुठले ठेकेदार विविध रस्त्यातले आहेत, ते सगळं दुकान बाहेर येईल. एवढे पैसे खाणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, एवढीच मी आपल्या माध्यमातून आणि मुख्यमंत्र्यांना आणि प्रधानमंत्र्यांना विनंती करतो. एवढे या निमित्ताने आपल्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. सर क्या कहेंगे, जिस तरह से आज आप लोग सड़कों पर बैठकर आंदोलन कर रहे हैं, क्या पूरा मामला है, बताएंगे इसके बारे में। आज ये वाड़ा तालुके के कुछ सामाजिक कार्यकर्ता है और आम लोगों ने आज रास्ते पे उतर के इस रास्ते में जो खड्डे पड़े हैं, रास्ते की जो हालत हुई है, बुरी हालत हुई है वाड़ा भिवंडी मनोर हाईवे की, उसके खिलाफ आज धरना आंदोलन किया। मेरा कहना ये है कि ये 2012-13 में 355 करोड़ रुपए खर्चा करके ये BOT बेसिस पे रास्ता बनाया गया था। उसके बाद ये रास्ते की देखभाल ना करने के वजह से बहुत ज़्यादा पैमाने में अपघात होने के कारण सुप्रीम कंपनी को टर्मिनेट किया गया और हम लोगों ने पब्लिक क्राई करके टोल नाका बंद किया। आज जिजाऊ कंस्ट्रक्शन करके कोई कंपनी है जो इससे पहले रास्ते पे आंदोलन करती थी और आज वो वही कॉन्ट्रैक्ट लेकर, उनकी कंस्ट्रक्शन कंपनी है और सोशल एक्टिविटीज़ भी है, तो सोशल एक्टिविटीज़ का बेनिफिट लेकर उन्होंने कॉन्ट्रैक्ट लिया और आज उन्होंने इस 3 साल में 69 करोड़ 69 करोड़ रुपए इस रास्ते पे दुरुस्ती के नाम पे, रिपेयरिंग के नाम पे निकाले गए हैं। और आज आप देख रहे हैं कि भिवंडी से लेकर मनोर तक ये रास्ते की हालत बदतर बन चुकी है। रोज़मर्रा यहाँ पे लोगों की जान जा रही है, अपघात हो रहे हैं, गाड़ियों की हालत ख़राब हो रही है, ट्रैफिक लग रही है, मतलब पूरी तरह से रास्ता ख़राब हो चुका है, लेकिन पैसे तो जा रहे हैं। आज लोगों ने सवाल उठाया कि ये 1 किलोमीटर को इन एन एवरेज 1.5 करोड़ रुपए खर्चा किस हिसाब से आ रहा है, इसका जवाब हमें दो। क्या मतलब यहाँ पर
किस तरह का जो है आप लोगों को जवाब मिला या नहीं मिला, जो बताएंगे कि एक ठेकेदार के माध्यम से इतनी मतलब जिस तरह के आप लोगों ने आरोप लगाया है ठेकेदार के माध्यम से 4 साल की सड़क की हालत जो है बच्चे बच्चे रह चुकी है, इस पे आप लोगों के अगला कदम क्या रहेगा? देखिए, पीडब्ल्यूडी के ऑफिसर आए हैं, वो निवेदन लेंगे। ये पीडब्ल्यूडी के ऑफिसर कौन आए हैं? तालुका लेवल के ऑफिसर है, वो चर्चा को आते हैं और पब्लिक को गुमराह करते हैं। वो निवेदन लेंगे और बताएंगे कि हम इंक्वायरी करेंगे। इंक्वायरी करने की कोई जरूरत नहीं है। ये राजाश्रय है, जो लोग लोगों को समाज सेवी करके अपना चेहरा बताते हैं और उस समाज सेवी चेहरे के पीछे आप लोगों से जनता का जो हक का पैसा है, जो ठेकेदारी का पैसा, पीडब्ल्यूडी का पैसा मतलब गवर्नमेंट का पैसा है, वो पैसा खींचने का काम करते हैं। इस रास्ते में 10 करोड़ खर्चा करने का और 50 करोड़ का बिल निकालने का पूरे ठाणे पालघर जिले में इस कंस्ट्रक्शन कंपनी ने और इस जैसे कई कंस्ट्रक्शन कंपनियों ने रास्ते पे 10 लाख खर्चा करके 1 करोड़ का बिल निकालना, ऐसे काम यहाँ पे चलते हैं। और यहाँ पे पीडब्ल्यूडी के ऑफिसर इनमें शेयर होल्डर रहते हैं। ये मैं बहुत जवाबदारी से बोल रहा हूँ। कौन सी कंपनी थी, उस कंपनी का नाम क्या है? अभी देखो, पहले तो इस रास्ते की दुरुस्ती एक ठाकरे करके ठेकेदार है, उन्होंने की। उसके बाद जिजाऊ कंस्ट्रक्शन नाम की जो कंपनी है, उन्होंने यहाँ का ठेका लिया। और वाड़ा के आगे एक हर्षद गंदे करके ठेकेदार है। इसमें भारतीय जनता पार्टी के ठेकेदार है, शिवसेना के ठेकेदार है, जिजाऊ कंस्ट्रक्शन के ठेकेदार है। हर पार्टी, इनको पार्टी नहीं होती, ये ठेकेदार होते। इनको जनता मरे या जिए कोई फर्क नहीं पड़ता, इनको इनका पैसा बनाना है। जिसके पास 10 साल पहले 1000, 2000, 5000 लाख रुपए की प्रॉपर्टी थी, वो आज 500, 1000 करोड़ का प्रॉपर्टी होल्डर बन गया। एक गवर्नमेंट का पैसा लूट कर अपने झोली भरने का काम करने वाले ठेकेदार है। जिस तरह से आपने अपने वक्तव्य में कहा था कि धारा 304A के तहत आपने मामला दर्ज कराया था एक्सीडेंट उस पर क्या कहना चाहेंगे? मतलब डॉक्टर नेहा शेख का जब एक्सीडेंट हुआ और उनकी डेथ हुई, तो हमने महाराष्ट्र का पहला गुना, आपको पता रहेगा कि अगर अपघात में कोई आदमी मर जाता है तो उसके ऊपर ही पुलिस गुना दाखिल करती है मरने के बाद, आफ्टर डेथ 304A। हमने महाराष्ट्र में पहला गुना गणेशपुरी पुलिस स्टेशन में दाखिल किया था कि जिसके वजह से यह एक्सीडेंट हुआ है वो ठेकेदार कंपनी का एमडी और पीडब्ल्यूडी का ऑफिसर, इनके ऊपर क्राइम रजिस्टर करने का काम हमें 304A में किया था। 304A में क्या है कि जिसके वजह से आपकी जान जा रही है वो उसके लिए गिल्टी है। तो हमारी कहना ये मांग ये है कि ये पीडब्ल्यूडी के ऑफिसर और ये ठेकेदार जो भी रहेंगे, वो जिजाऊ कंस्ट्रक्शन रहने दो, बीजेपी, शिवसेना, कोई भी ठेकेदार रहने दो, अगर तुम्हारे वजह से लोगों की जान जा रही तो तुम्हारे ऊपर 304 के अन्वय आईपीसी की धारा लगा के गुना दाखिल होना चाहिए। देखा जाए भिवंडीवाड़ा रोड पर ही कई अपघात हो चुके हैं, कई लोग भी जाने गए। इस पर आपने मतलब यहाँ पर ठेकेदार के ऊपर कार्रवाई करने की मांग की? हमने बहुत बार मांगे की, पत्र व्यवहार किया, मुख्यमंत्री जी को लिखा, पीडब्ल्यूडी मिनिस्टर जी को लिखा, लेकिन इन सब के पॉलिटिकल कनेक्शन बहुत स्ट्रांग है। देखिए, ये लोग अगर ठेकेदार करने वाला आदमी हमारा आमदार बनेगा तो उसको पॉलिटिकल प्रोटेक्शन मिलेगा, ठेकेदारी करने वाला आदमी हमारा खासदार बनेगा तो पॉलिटिकली स्ट्रांग हुआ। ये सब लिंक है। कोई भी मंत्री, पीडब्ल्यूडी मिनिस्टर या कोई आमदार खासदार के कनेक्शन के बगैर गैर कानूनी काम नहीं कर सकता। मेरा आरोप है कि ये ऐसे भ्रष्ट ठेकेदारों को राजाश्रय मिल रहा है, पॉलिटिकल प्रोटेक्शन मिल रहा है और पॉलिटिकल प्रोटेक्शन के वजह से इनके ऊपर कार्रवाई नहीं हो रही।